नागपुर महानगर पालिका के सार्वत्रिक चुनाव में निर्वाचित सभी नगर सेवकों की पहली विशेष सभा आज नागपुर के रेशमबाग स्थित कविवर्य सुरेश भट्ट सभागृह में आयोजित की गई। इस विशेष सभा में महापौर और उप महापौर पद के लिए चुनाव प्रक्रिया संपन्न हुई। मतदान के बाद घोषित परिणामों में भाजपा की नीता ठाकरे को महापौर चुना गया, जबकि लीला हाथीबेड़ ने उप महापौर पद पर जीत हासिल की। सभा के दौरान सदन में विभिन्न राजनीतिक रंग देखने को मिले। कांग्रेस के नगर सेवक हाथों में संविधान लेकर लोकतांत्रिक मूल्यों का संदेश देते नजर आए। वहीं भाजपा के नगर सेवकों ने जय श्री राम के नारों से सभागृह को गुंजायमान कर दिया। किसी भी तरह की अप्रिय घटना से बचने के लिए प्रशासन की ओर से कड़ी सुरक्षा व्यवस्था की गई थी। महापौर और उप महापौर के चयन के बाद अब नागपुर महानगर पालिका के आगामी कामकाज पर सभी की नजरें टिकी है और शहर के विकास को लेकर राजनीतिक गतिविधियां तेज हो गई है। आपणच सांगितलंय की विकास कामं खूप सुरू आहे आणि म्हणून काही गैरव्यवस्था होते आहे, पण विकास कामाचा तो एक भाग आहे। निश्चितपणे विकास काम सुरू असल्यामुळे जी असेल गैरव्यवस्था ती निश्चितपणे त्याच्यासाठी ज्या त्रास होणार नाही नागरिकांना त्यासाठी पूर्वतयारीच्या दृष्टीने ज्या गोष्टी करता येईल, जसं तुम्ही म्हटलं की बॅरिकेड्स लावता येतील का किंवा रस्ते बदलवून जाता येतील का, या सगळ्या गोष्टींचा निश्चितपणे विचार करणार आहे। चॅलेंजेस खूप आहे, पण विकास करताना होणाऱ्या अडचणींच्या सोबत समोर जाऊन पुन्हा विकास गतीने समोर न्यायचा आहे, हे तितकंच करा। नागपूर महानगरपालिकेतील शाळेसंदर्भात मोठा एक प्रश्न आहे। नागपूर महानगरपालिकेची शाळा जी आहे त्याची दर्जा खालावलेला आहे। आपली सरकार होती 15 वर्षा पहिले, आता परत आपली सरकार आहे, राज्य सरकार आपलं आहे। महानगरपालिकेची शाळा दिवसेंदिवस खराब होत चालली आहे। सीबीएसई पॅटर्न आपण करू शकता का, कराल का? आपल्या टर्ममध्ये काय होणार आहे का? गरिबांच्या मुलांना काही भेटणार आहे? महानगरपालिकेमध्ये खरं तर आपल्याला माहिती आहे की शाळा महानगरपालिका प्राथमिक शिक्षण देण्याचं काम महानगरपालिकेचं कर्तव्यातलं काम आहे। आणि आपण जे विचारलं की सीबीएसई शाळा, मी तुम्हाला बहुधा माहिती असावं, नसेल तर मी सांगते की महानगरपालिकेने इंग्रजी माध्यमाच्या शाळांची सुरुवात केव्हाच केलेली आहे आणि तो स्तर उंचावण्याचाही प्रयत्न आहे। निश्चित हा प्रयत्न राहणार आहे की सर्वसामान्यांच्या मुलांसाठी, पाल्यांसाठी निश्चितपणे चांगलं शिक्षण देण्यासाठीचा प्रयत्न सुरू झालेला आहे, तो अधिक गतीने समोर येईल। 114 शाळा आहे महानगरपालिकेच्या, त्या पूर्ण सीबीएसई होतील की इंग्लिश मीडियम होतील का? इंग्लिश मीडियम निश्चित झालं पाहिजे, पण पूर्ण इंग्लिश मीडियम व्हाव्या म्हणजे मराठी बंद व्हावं असं जर वाटत असेल आपल्याला, समजा कुठेतरी जर असा विषय असेल तर निश्चितपणे आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी शाळेच्या माध्यमातून मराठीचं रक्षण करण्याचं काम देखील आपलं आहे। त्यामुळे मराठी ही तेवढ्याच ताकदीने त्या ठिकाणी वर्गाचं कल जे आहे इंग्लिश मीडियमकडे आहे आणि अशा तुम्हाला अपडेट व्हावं लागेल की नाही लागेल? मला अपडेट झालं पाहिजे की नाही महानगरपालिकेने? मला तेच म्हणायचं आहे की महाराष्ट्रातली शाळा आहे तिथले मराठी देखील तेवढीच ताकदीने राहणार आहे आणि सोबत इंग्रजीची जी गरज आहे ती इंग्रजी शाळांची सुरुवात महानगरपालिकेने केलेली आहे, ती अधिक गतीने करणार। किती होईल आणखी महानगरपालिका शाळा किती होईल? 6 शाळा केले, 7 शाळा तुम्ही केले, 114 शाळा आहे, किती शाळा इंग्लिश मीडियम करणार? आज पूर्ण हवंय का? निश्चित बसणार आहे, निश्चित बसणार आहे। एकदा सगळ्या प्रशासनासोबत बसू द्या, किती शाळा आहे, किती मुलं आहेत हे म्हणजे माहिती आहे, तरी सुद्धा एकदा बसून नीट अभ्यास केल्याच्या नंतर जास्तीत जास्त ठिकाणी किंबहुना होत असेल तर सर्व ठिकाणी शहरातील मुलं चांगल्या प्रकारचं इंग्रजी शिकतील, बोलतील, वाचतील हा प्रयत्न नक्की। ही निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या मनात कायम आदर आहे, कायम महिलांचा आदर आहे। आणि तुम्ही जे म्हटलं ते की स्वच्छतागृहांचा विषय आहे, निश्चितपणे त्याची कमतरता आहे, बरीच कमतरता आहे, पण मी मगाशी देखील म्हटलं की सगळ्यांच्या स्वास्थ्याचा विचार करायचा आहे, पण महिलांच्या स्वास्थ्याचा विचार करत असताना स्वच्छतागृहांचं प्रमाण खूप जास्ती प्रमाणात वाढवण्याचं आम्ही निश्चित ठरवलं आहे। तुम्हाला नजीकच्या भविष्यात या दृष्टीने काम करताना महानगरपालिका दिसेल। मताधिक्य मिळालं हे खरं, मतदारांचे आभार, पण ज्या शीर्षस्थ माझ्या नेतृत्वाने माझ्यावर जबाबदारी टाकली, विश्वास टाकला, त्या सर्वांचे पुन्हा एक वार माननीय गडकरी साहेब, फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, आमचे अध्यक्ष, आमचे सर्व सन्माननीय आमदार आणि ज्यांच्यासोबत मी आता सदनात ज्यांच्या मार्गदर्शनात काम करणार आहे ते माननीय सत्तापक्ष नेते, सर्वांचे मनापासून आभार मानते। आपण प्रायोरिटीज विचारल्या, हे शहर ऐतिहासिक शहर आहे, संघभूमी, दीक्षाभूमी या सर्व अर्थाने, आणि प्रायोरिटीज जे आपण म्हटलं नागरिकांसाठी सुविधांयुक्त शहर व्हावं या अर्थाने काम करायचं आहे। मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्या, पर्यावरणाचं रक्षण व्हावं,
महिलांच्यासाठी खरं म्हणजे सर्वांच्या स्वास्थ्यासाठी काम करायचं आहे. त्यातल्या त्यात महिलांसाठी काही विशेष गोष्टींचं लक्ष दिलं पाहिजे, या अर्थाने देखील काम करायचं आहे. आपल्याला सर्वांना खूप मनापासून धन्यवाद देते. आज पहिल्यांदा आपली या अर्थाने भेट होते आहे. शहरासाठी चांगलं काम करायचा मानस आहे. निश्चित आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभणार आहे आणि परत आपल्या सर्वांच्या आणि शहराच्या ज्या सूचना येतील आणि भारतीय जनता पक्षाचा जो अजेंडा असेल त्या अर्थाने नागपूर शहर चांगलं सुंदर करण्याचं काम करणार. आज ते ह्या आंदोलनाचा काही कुठला भाग नाही. सर्वप्रथम तर आज मान्य नीता ठाकरेजी महापौर इथे नियुक्त झाले आहे. मिला ते भेट महापौर नियुक्त झालेलं आहे. आम्ही सर्वप्रथम त्यांना शुभेच्छा देतो आणि ही अपेक्षा करतो की येणाऱ्या दिवसामध्ये या शहरातील जनतेला न्याय देण्याकरता ते आमच्या सर्व मागण्या पूर्ण करेल. संविधानाची प्रत हातात घेतलेली आहे. तुम्ही नेमकं तुमच्या नगरसेवकांनी काय मेसेज द्यायचा? नाही, हा संविधानाप्रमाणे दिलेल्या सर्व अधिकारांचं मान्य महापौर उपमहापौर पालन करून त्या शहरातील जनतेला न्याय देण्याचं एक काम करावं. करिता आज आम्ही सर्व लोकांनी संविधान हातात घेतलेलं आहे. अंदर जय श्रीरामाचे नारे लागले, संविधानाचे नारे लागले, काय चित्र होतं? नाही, आमचा हाच उद्देश आहे किंवा ज्याप्रमाणे आपण शहराच्या महापौर झाल्या उपमहापौर झाल्या तर ह्या जनतेला या शहरातील जे काही प्रश्न आहे, जे स्थानिक प्रश्न आहे आणि ह्या संविधानानुसार दिलेल्या सर्व अधिकाराचं पालन करून आपण नियमाचं पालन करून आपण ह्या जनतेला आणि आमच्या सर्व नगरसेवकांना आपण न्याय द्यावं. तर दारांनी आम्हाला जर इथपर्यंत जर पाठवलं आहे निवडून तर हे त्यासाठीच पाठवलं आहे ना, कारण की मागच्या कित्येक वर्षापासून या शहरामध्ये जी काही प्रलंबित प्रश्न पडले आहे, मग ते रस्त्यावरील गड्डे असो किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, कचरा संकलनाचा प्रश्न असो, या सर्व मागण्या घेऊन आम्ही ह्या सभागृहामध्ये जनतेच्या वतीने आम्ही मांडणार आहे. आणि जर समजा जर इथे न्याय मिळाला नाही तर आम्ही आक्रमक आंदोलन करून रस्त्यावर सुद्धा उतरण्यात मागे पुढे पाहणार आहोत. नगर पालिका में जिस प्रकार की गवर्नमेंट है 2014-7 से आप लोग देख रहे हैं, सफाई कर्मचारियों की प्रॉब्लम है, सिविल लाइन की प्रॉब्लम है, अधिकतर नागपुर महानगर पालिका की स्कूलें बंद है. आज नागपुर महानगर पालिका को 2007 से भारतीय जनता पार्टी की सरकार ने डुबा के रखा है, रोजगार खत्म करके रखा है. उसके लिए इनके 102 नगर सेवक पे हमारे 36 नगर सेवक हमेशा भारी पड़ेंगे. जनता के लिए, नागपुर शहर के लिए जो हमारे ये 34 नगर सेवक जो है ये निरंतर जनता के न्याय के लिए हम लोग प्रयास करते रहेंगे. संविधान लेके प्रदर्शन क्या प्रतीक? संविधान का ये है कि आज जो भी महापौर हो या उपमहापौर हो, जिसका भी शपथ ग्रहण जो हुआ है वो संविधान के ही द्वारा हुआ. संविधान जो हमारे भारतीय संविधान है उसके द्वारा ही हुआ है. तो हमारा जो भी लक्ष्य रहेगा हम संविधान को ही लेके चलेंगे और संविधान के नेतृत्व में ही काम करेंगे हम लोग.